नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने एक उपयुक्त असा विषय घेणार आहोत आणि तो म्हणजे नोट्स कशा काढाव्यात. आता नोट्स काढणं किंवा न काढणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण जी मुलं नोट्स काढतात आणि जी मुलं नोट्स काढत नाहीत यांच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी डिफरन्स असतो. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये नोट्स कशा काढायच्या आहेत, नोट्सचा फायदा काय आहे किंवा नोट्सचा उपयोग काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आजच्या लेक्चरचा अजेंडा समजून घेऊयात. आज सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की नोट्स म्हणजे नक्की काय, नोट्सचा फायदा काय होतो, नोट्स कशा काढाव्यात आणि मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याचं एक जस्ट तुम्हाला मी सॅम्पल दाखवणार आहे आणि त्याच्यामधून एक छोटासा पॉईंट अभ्यासक्रमातला तुमचा पूर्ण होईल. ओके, तर या पद्धतीने आजचं लेक्चर आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की नोट्स म्हणजे काय. आता नोट्स म्हणजे काय, तर तुम्ही म्हणाल की साधं सरळ तर आहे की नोट्स म्हणजे आपण पुस्तकातलं काहीतरी बघतो आणि ते लिहून काढतो, तर त्याला नोट्स म्हणतात का? नाही. ज्या वेळेला एखादा मुद्दा किंवा एक पान तुम्ही वाचलेलं असतं, तर त्या एक पूर्ण पानामधून ज्या काही तुम्ही 100 ओळी वाचलेल्या असतील, त्या 100 ओळींमधून त्या 100 ओळींचा सारांश आणि तुम्हाला आवश्यक असलेली माहिती तुम्ही शॉर्टमध्ये लिहिता, तेव्हा त्याला आपण नोट्स म्हणतो. जसंच्या तसं सगळंच्या सगळं पुस्तक लिहून काढणे याला नोट्स म्हणत नाहीत. पहिल्यांदा तर नोट्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते आपण कशासाठी काढतो हेही तुम्हाला समजलं पाहिजे. तर ज्या वेळेला आपण एखादा घटक वाचतो, त्या घटकामधले महत्त्वाचे पॉईंट फक्त जेवढे आपल्या अभ्यासासाठी आवश्यक आहेत आणि जे आपल्या लक्षात राहायला अवघड जातात असे पॉईंट आपण लिहून काढणं, मुद्देसूद लिहून काढणं, त्याला आपण नोट्स म्हणतो. ओके, मग आता या नोट्सचा फायदा काय होतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर नोट्स काढलेल्या असतील तर रिव्हिजनच्या वेळेला तुमचा खूप वेळ वाचतो. दुसरी गोष्ट तुमची एनर्जी वाचते. तिसरी गोष्ट, ज्या नोट्स तुम्ही काढलेले असतात किंवा जे पण घटक तुम्ही नोट्सच्या माध्यमातून अभ्यासलेले असतात ते तुमच्या लॉंग टर्म लक्षात राहतात आणि याच नोट्सच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता. मग आता नोट्स काढताना आपण काढल्या पाहिजेत की दुसऱ्या कोणाच्या तरी नोट्स वाचणं सुद्धा आपल्यासाठी बेटर राहील? जर वैयक्तिकरित्या मला विचारलं तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही स्वतः काढलेल्या ज्या नोट्स असतात त्या बेस्ट असतात. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्याच्या नोट्स घेता, त्या व्यक्तीने तो टॉपिक वाचताना कोणते पॉईंट लिहिलेले आहेत आणि कोणते पॉईंट त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आहेत, म्हणजे त्या व्यक्तीला ऑलरेडी ते समजले, लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा लिहून काढण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्या व्यक्तीने काही पॉईंट सोडून दिलेले असतील आणि जेवढे आवश्यक वाटतात तेवढे लिहिलेले असतील. तर सेम तुमच्या बाबतीत असू शकतं का? तर नाही. कदाचित त्यांना सोपा वाटणारा घटक तुम्हाला अवघड वाटत असेल, त्यामुळे त्यांच्या नोट्स आणि तुमच्या नोट्स याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये जाऊन रेडीमेड नोट्स विकत घेणे किंवा मग दुसऱ्या कोणाच्या तरी नोट्स मागणं याच्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या तर ते जास्त बेटर राहील. मग आता या नोट्स काढायच्या कधी? आता लॉकडाऊनमध्ये तुमच्याकडे खूप मोठा वेळ होता, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करू शकत होता. अजूनही एक्झाम डेट आलेली नाही, म्हणजे अजूनही जर असे काही घटक असतील की जे तुम्हाला टफ जातात तर त्यांच्या नोट्स तुम्ही बनवल्याच पाहिजेत. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा घटक खूप सोपा आहे, तुम्हाला सरळ सरळ त्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. म्हणजे जर आपण भारतीय संविधानाचा विचार केला तर भारतीय राज्यघटना जी आहे किंवा आपलं संविधान जे आहे ते केव्हा अंमलात आलं हे आपल्याला माहिती असतं की 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी आपण केलेली आहे किंवा 26 नोव्हेंबर 1949ला ती आपण स्वीकृत केलेली आहे. मग या गोष्टी परत परत लिहित बसायच्या का नोट्समध्ये? तर नाही. असा एखादा पॉईंट जो आपल्या रिव्हिजनच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पण तो पुस्तकातून आपल्या लक्षात राहत नाही, किंवा मग काही विद्यार्थी पुस्तकामध्ये हायलाईट सुद्धा करतात, पण हायलाईट करताना पण असे पॉईंट हायलाईट करायचे असतात जे महत्त्वाचे आहेत आणि आपल्या लक्षात राहतात. पुस्तकाच्या पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत जर तुम्ही, म्हणजे आपण धरून चालूयात की 20 लाईन आहेत आणि त्या 20 पैकी 15 ते 17 लाईन तुमच्या जर अंडरलाईन किंवा हायलाईट केलेल्या असतील तर त्याला बुक रीडिंगमध्ये हायलायटिंग करणं म्हणत नाहीत किंवा त्याला अंडरलाईन करणं म्हणत नाहीत, कारण मग ते तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या बुकलाच हे करताय. तर असे पॉईंट, आता समजा एक पॅरेग्राफ तुम्हाला दिला आणि त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला हायलाईट करायचं आहे, तर ज्यावेळेला सगळं काही लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये समजा एखादं इयर दिलेलं आहे, आपण 1949 पकडून चालूया, पूर्ण माहिती आहे आणि मध्येच कुठेतरी इयर 1949 दिलंय. मग जनरली मुलं काय करतात, या 1949ला असं सर्कल करतात किंवा अंडरलाईन करतात,
का? कारण ते इयर महत्त्वाचं असतं. पण मला सांगा, ज्यावेळेला तुम्ही सगळं काही असं स्क्रिप्टमध्ये पाहत आहात, म्हणजे सगळीकडे तुम्हाला लँग्वेजमध्ये लिहिलेलं दिसतंय, मराठीमध्ये लिहिलेलं दिसतंय आणि त्याच्यामध्ये मध्येच एखादा नंबर आला, तर तेवढ्या सगळ्या कंटेंटमधून तो नंबर तुम्हाला असाही उठूनच दिसत असतो. मग त्याच्यासाठी त्या नंबरला किंवा त्या इयरला हायलाइट करण्याची आवश्यकता असते का? तर नाही. पण असे काही पॉइंट असतात, जे वाचताना आपल्या लक्षात राहत नाहीत, वाचल्यानंतर आपल्याला ते आठवत नाहीत आणि ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. तर अशा पॉइंटला तुम्ही हायलाइट केलं पाहिजे. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो येतो तो म्हणजे नोट्स कशा काढाव्यात. तर नोट्स काढताना एक महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे माइंड मॅप्सचा वापर. आता हे माइंड मॅप काय असतात हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. जर समजा तुम्ही एखादा घटक अभ्यासत असाल, कोणताही एक पॉइंट जो तुम्ही अभ्यासत असाल, आपण उदाहरणार्थ घेऊया 1857चा उठाव. तर तुम्ही असं सेंटरला जर 1857 लिहिलं, 1857चा उठाव जे काही टायटल असेल ते तुम्ही जर टायटल दिलं, त्यानंतर मग आता 1857च्या उठावाच्या बाबतीत आपल्याला कुठले कुठले पॉईंट अभ्यासायचे आहेत, तर त्या उठावाची कारणे काय होती, ओके, म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय असेल, कारणे काय होती ते, त्यानंतर कोणत्या ठिकाणी उठाव झाला, ठीक आहे, ती ठिकाणं, मग तिथेच त्या उठावाचं जे नेतृत्व केलेलं असेल. आता कारणांमध्ये पण पुढे तुम्हाला वेगवेगळी कारणं मिळतील, म्हणजे काही राजकीय कारणं मिळतील, त्यानंतर काही सामाजिक कारणं मिळतील, त्यानंतर काही आर्थिक कारणं सुद्धा होती, त्याचबरोबर तात्कालिक कारण सुद्धा होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहे, म्हणजे आपण जसं झाडाच्या फांद्या विस्तारत जातात, या पद्धतीने तुम्हाला ते पॉईंट जे आहेत ते पुढे वाढवत न्यायचे आहेत. ओके. कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले आणि त्याच्यामध्ये पण नेतृत्व कोणी केलं होतं, त्याचबरोबर तिथे कोण ब्रिटिश अधिकारी होते हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 1857च्या उठावाचे परिणाम काय काय झाले. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर या पद्धतीने लिहिल्या तर याचा फायदा काय होतो ते पण मी तुम्हाला सांगते. याच्या पाठीमागे एक सायंटिफिक रिझन आहे. ज्या वेळेला तुम्ही सरळ सरळ लिहिलेली एखादी नोट वाचत असता अशा पद्धतीने, तर ते तुमच्या ब्रेनला जेवढं लक्षात राहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यापेक्षा खूप कमी कष्टामध्ये जे तुम्ही माइंड मॅप म्हणजे अशा पद्धतीने लिहिलेलं असतं ते जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्या ब्रेनच्या लक्षात राहतं. ज्यावेळेला तुम्ही एक्झामला बसता, तर हे सरळ लाईनमध्ये वाचलेलं आणि हे या दोन्हीपैकी कोणतं पटकन तुमच्या ब्रेनला आठवत असेल, तर ते असतं हे जे तुम्ही माइंड मॅपच्या माध्यमातून करता. कारण जर तुम्ही आपल्या मेंदूची रचना पाहिली तर ती एक अशी जटिल अशी रचना आहे. म्हणजे मेंदूमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये सुद्धा ज्या काही शिरा असतील, ज्या काही नसा असतील, त्या ज्या पद्धतीने विस्तारलेल्या आहेत, तर ती रचना पूर्ण गुंतागुंतीची आहे. आणि सायन्स जे आपल्याला सांगतं तेच मी तुम्हाला सांगत आहे, की ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट सरळ सरळ वाचता, म्हणजे जसं आपल्या पुस्तकात दिलेलं असतं तसं वाचता, तर ते लक्षात ठेवणं आणि माइंड मॅपमधून किंवा एखाद्या चित्रामधून किंवा एखाद्या आकृतीमधून लक्षात ठेवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ओके. आता ह्याचं मी तुम्हाला चांगलं एक उदाहरण देऊ शकते, की समजा मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस जे आहेत, तर हा टॉपिक मी तुम्हाला पूर्ण शिकवला. ओके. तो तुम्हाला जेवढा लक्षात राहील त्यापेक्षा जास्त चांगला तुमच्या कधी लक्षात राहील जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एखादी फिल्म पाहिली किंवा एखादी डॉक्युमेंटरी पाहिली तर. त्याचं रिझन काय? कारण जेव्हा मी तुम्हाला शिकवत आहे तेव्हा तुम्ही जे पाहता आणि डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही जे पाहता त्या दोन्हीपैकी तुमच्या ब्रेनला सगळ्यात जास्त लक्षात राहणारी गोष्ट असते डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलेली. कारण त्यावेळेला तुमची जी ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे तुमचे डोळे असतील, तुमचे कान असतील, तर हे सगळे तिथे लागलेले असतात. म्हणजे ह्या गोष्टी समजून घेताना आपलं ब्रेन कसं फंक्शन करतो किंवा ब्रेन कशा पद्धतीने काम करतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग हे जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्हाला नोट्सचं महत्त्व पण आपोआपच समजेल. आणि मग मला सांगा, की समजा तुमच्याकडे अशा पद्धतीने, म्हणजे आता जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगितलं, की तुम्ही काय केलं, की कोणताही एक टॉपिक इथे असं सेंटरला लिहिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे इतर घटक आहेत ते तुम्ही या पद्धतीने लिहिले. ओके. ज्यावेळेला तुम्हाला रीडिंग करायचं आहे किंवा रिव्हिजन करायचं आहे, तर तुम्हाला बुक घेऊन असं सरळ सरळ ते वाचायला आवडेल, की ह्या पद्धतीने वाचायला आवडेल? अर्थातच तुम्हाला या पद्धतीने वाचायला आवडेल. कारण हे तुमच्या लक्षात पण राहतं आणि जर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असेल, तर अर्थातच या नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होतो. ओके. सो माइंड मॅप्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. इथे मी तुम्हाला छोटंसं, याला एक्झॅक्टली माइंड मॅप असं नाहीत म्हणत, पण माइंड मॅपमध्ये काय असतं, तर अशा वाकड्या तिकड्या रेषा काढून ते फक्त जॉईन केलेलं असतं. तर ते तुम्ही कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित समजून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला जस्ट एक सॅम्पल दाखवलेलं आहे, की अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. की आता समजा G7 हा ग्रुप आपण घेतला, म्हणजे जी संघटना आहे, तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारू शकतो. मग आता G7 बद्दलची माहिती मला लक्षात ठेवायची, तर मी सगळं लाईनमध्ये लिहून ठेवणार का?
आणि लाईनमध्ये लिहून ठेवलं तर ते मला एक्झाममध्ये आठवेल का? तर त्याची शक्यता खूप कमी असते. पण ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने लिहिता तर याचा फायदा काय होतो? तुम्ही पेपरला बसलात आणि तुम्हाला जर समजा प्रश्न आला की G7चं जे आहे तर त्याचं मुख्यालय कुठे आहे, तर तुम्हाला एक्झॅक्टली ही जी इमेज आहे जी तुम्ही पाहिलेली असती ना ती जशीच्या तशी आठवते आणि तुम्हाला हे सुद्धा आठवतं की मी या बाजूला हे लिहिलेलं होतं किंवा हे वाचलेलं होतं की त्याला कुठलंही मुख्यालय किंवा सचिवालय नाही. किंवा तुम्हाला असा डिरेक्टली प्रश्न विचारेल त्याची स्थापना कधी झाली, तरी तुम्हाला ती दिशा सुद्धा आठवते की मी वरच्या बाजूला लिहिलेलं आहे की त्याची स्थापना 1975ला झाली. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढल्या तर त्या नोट्सचा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. ओके. आणि तुमच्या नोट्स ज्या आहेत ना त्या सुटसुटीत असल्या पाहिजेत. म्हणजे उगीचच कुठेतरी काहीतरी गुंतवून तुम्ही लिहून टाकलत आणि नंतर जेव्हा तुम्हीच वाचायला घेतलं तर तुम्हालाच समजलं नाही, असं असू नये. अगदीच तुमचं अक्षर खूपच सुंदर असावं असं अपेक्षित नाही, पण ॲटलिस्ट ते तुम्हाला समजावं एवढं तरी व्यवस्थित असावं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढल्या तर परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही बसताना तर तुम्हाला जसंच्या तसं इवन जर तुम्ही वेगवेगळे कलर्स वापरले की समजा तुम्ही नोट्स काढताना स्केच पेनचा वापर केला किंवा दुसरे जे वेगळ्या कलरचे पेन येतात म्हणजे रेड पेन असेल, ब्लॅक असेल, ब्ल्यू असेल, हे 3 तर आपल्याला जनरली अवेलेबल होतात. जर हे पेन जर तुम्ही वापरले ना तर तुम्हाला कुठला पॉईंट तुम्ही कुठल्या कलरच्या पेनमध्ये लिहिलेला आहे हे सुद्धा आठवतं. आणि म्हणूनच जे आपण जॉग्राफीमध्ये म्हणजे तुम्ही पहा की जॉग्राफीमध्ये मुलांचा स्कोर खूप चांगला येतो. त्याचं रिझन काय असतं? जॉग्राफीचा अभ्यास करताना आपण काय करतो तर पूर्ण मॅपच्या दृष्टीने आपण ते मॅपमधून तो अभ्यास करत असतो आणि त्यामुळे आपण जेव्हा एक्झामला बसतो तर ते मॅप आपल्याला जसेच्या तसे आठवतात. तसंच जर तुम्ही नोट्समध्ये या गोष्टी जर फॉलो केल्या म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या ब्रेनला जे लक्षात राहतं की तुम्ही एखादा टेबल जर काढला तर ते टेबलमधलं जास्त लक्षात राहतं का ॲज कम्पेअर टू जे तुमचे टेक्स्ट असते म्हणजे सरळ सरळ जे लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेली माहिती जास्त आठवते. सो नोट्स काढताना तुम्हाला ही काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे नोट्स काढताना नोट्स तुमच्या शॉर्ट असल्या पाहिजेत. ओके. म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं बोलत बोलत की नोट्स काढायचं म्हणजे नक्की काय करायचं? अख्खच्या अख्खं पुस्तक लिहून काढायचं का? मग जर अख्खच्या अख्खं पुस्तक लिहायचं असेल तर मग नोट्सच कशाला काढायच्या ना? तर नोट्स काढताना असे पॉईंट लिहायचे असतात जे आपल्या लक्षात राहत नाहीत. ओके. जर तुम्ही मुद्देसूद नोट्स काढल्या तर त्या तुम्हालाही समजायला सोप्या जातात आणि ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणजे सरळ सरळ की आता समजा बेचा पाडा मी तुम्हाला विचारला तर तो तुम्हाला केव्हाही विचारला तरी येईल कारण तो तुमचा पाठ आहे. मग जेव्हा तुम्ही नोट्स काढताय तर तुमच्या नोट्समध्ये बेचा पाडा असेल का? नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. मग अशाच पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करताय तर त्या सब्जेक्टचा अभ्यास करताना तुम्हाला असे पॉईंट लिहायचे असतात जे तुम्हाला आठवत नाहीत किंवा टफ वाटतात. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्झामला जाता तर ह्या नोट्सचा तुम्हाला काय फायदा होतो की जर समजा तुम्ही परीक्षेला जाता जाता तुम्ही बसमध्ये असेल किंवा एक्झामच्या अगोदर तुम्ही अर्थातच लवकर पोहोचलेले असता सेंटरला तर अशा वेळेला कधीच बुक उघडून वाचत नाही बसायचं की तुम्ही पुस्तक घेतले आणि ते पुस्तक वाचत बसले असं नाही करायचं. तर तुमच्या ज्या नोट्स असतात ज्या तुम्ही शॉर्टमध्ये काढलेल्या असतात तर त्या नोट्स तुम्ही वाचायच्या. ओके. मग ते तुमच्या लक्षात पण राहतं आणि पटकन रिवाईज पण होतं. समजा आता एखादं वाक्य आता साधं मी सांगते की समजा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की संविधान सभा जी आहे तर त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. मग ते तुम्ही पूर्ण वाक्य लिहित बसणार का की संविधान सभेमध्ये 7 सदस्य होते? तर नाही. फक्त संविधान सभा जर तुम्ही टॉपिक लिहिलेला असेल वरती नाव जर दिलेलं असेल तर खाली फक्त सब पॉईंट करायचे. सदस्य किती आहेत? 7. त्यानंतर अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष लिहिताना जरी समजा तुम्हाला अध्यक्ष असं लिहायला नको वाटत असेल तर मग तुम्ही सरळ त्यांचं नाव टाकू शकता बाबासाहेब आंबेडकर किंवा फक्त डॉक्टर आंबेडकर आणि त्याचबरोबर तिथे तुम्ही काहीतरी स्टार मार्क करून ठेवा. आता ही एक सिस्टीम आहे नोट्सच्या बाबतीत की ज्यावेळेला तुम्ही नोट्स लिहित असता किंवा नोट्स काढत असता तर तुम्ही काही सायन्स सुद्धा यूज करू शकता. म्हणजे ते तुमचे तुम्ही फिक्स करायचे असतात आणि ते कुठेतरी तुम्ही लिहून ठेवायचे असतात की समजा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर त्याला तुम्ही स्टार कराल किंवा एखादा असा पॉईंट आहे की जो कमी इम्पॉर्टंट आहे तर त्याला तुम्ही जस्ट डॉट कराल किंवा असा पॉईंट आहे नोट्समधला जो की तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे तर त्याला तुम्ही टिक कराल किंवा मग असा काही पॉईंट आहे की जो तुम्हाला नंतर एकदा रिवाईज करायची आवश्यकता आहे. म्हणजे नोट्स जेव्हा काढल्या तेव्हा तुमच्या तो लक्षात नव्हता किंवा तुम्ही तो लिहून काढलाय पण तुम्हाला तो तेवढा परफेक्टली समजला आणि जेवढा समजायला पाहिजे. तर मग अशा वेळेला काय करायचं की त्याला तुम्ही समजा ट्रायंगल केलाय तर असे जे सायन्स असतात ना ते तुमचे तुम्ही फिक्स करायचे असतात. ते कुठेतरी एका बाजूला लिहून ठेवायचे आणि ते साईन तुम्ही इकडे नोट्समध्ये वापरू शकता. एखादा पॉईंट झाला तर तुम्ही त्याला टिक करू शकता. हेही तुम्ही तिथे वापरू शकता. आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये आणखी एक मेथड तुम्ही वापरू शकता
जे तुमचे महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा सब्जेक्ट आहेत त्याची एक लिस्ट तुम्हाला बनवून ठेवायची आहे. ओके, तर तिथे तुम्ही टॉपिक बनवाल. तुम्हाला स्कूलमध्ये असतानाचं रजिस्टर आठवत असेल बरोबर, म्हणजे आपली प्रेझेंटी ज्याच्यामध्ये घेतली जायची ना ते रजिस्टर. मग त्याच्यामध्ये काय असायचं, असं मंथली आपल्याला दिलेलं असायचं बरोबर, डे वाईज दिलेलं असायचं. इथे तुमचं नाव असेल आणि इथे प्रत्येक दिवसाची तुमची प्रेझेंटी असेल. या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल. तर मग असंच तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोट्समध्ये इथे समजा तुम्ही टॉपिक केलेला आहे आणि त्या टॉपिकची जर तुमची रिव्हिजन झाली, आता समजा तुम्ही फिक्स केलं असेल की मला बाबा एका टॉपिकचे आहे ते 3 ते 4 रिव्हिजन कंप्लीट करायचे आहे, तर तुम्ही 3 ते 4 कॉलम असे बनवून ठेवा. पहिली रिव्हिजन झाल्यानंतर त्याला टिक करा, दुसरी रिव्हिजन झाल्यानंतर परत सेकंड रिव्हिजनला टिक करा. या पद्धतीने जरी केलं तर आता हा सुद्धा तुमच्या नोट्सचाच एक पार्ट होईल. कसा होईल, कारण तुमच्या नोट्समध्ये कुठले पॉईंट आहेत त्याचीच रिव्हिजन तुम्ही करणार आहात. सो या पद्धतीने जर केलं तर ते तुमच्या अभ्यासामध्ये फायद्याचं ठरेल. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत तर त्या नोट्सच्या माध्यमातून एक छोटासा टॉपिक मी घेणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की मग नोट्स काढताना आणखी तुम्ही कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे तुम्हाला सी रंगराजन समिती 2012ची जी आहे तर त्या समितीबद्दलची ही जी नोट आहे ती माझ्या नोटमधून मी फोटो काढलेला आहे. सो जास्त क्लिअर तो दिसत नसेल पण ॲटलिस्ट तुम्ही समजू शकता एवढा क्लिअर तर दिसत असेल. तर सी रंगराजन समिती 2012ची आहे. 2014ला अहवाल सादर केला. आता इथे 2014ला अहवाल सादर एवढं सगळं लिहित बसण्याऐवजी तुम्ही अहवाल आणि डॅश करून 2014 इतकं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये सदस्य कोण होते, डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि KL दत्ता. आता याच्यानंतरचे जे पॉईंट आहेत तर सी रंगराजन यांनी ज्यावेळेला दारिद्र्याचं मोजमाप केलं तर त्यांनी MMRP ही पद्धती वापरली होती किंवा MMRP पद्धतीवरती आकडेवारी जी आहे ती त्यांनी काढलेली होती. ओके, आता यांच्या बाबतीत जे आपण दारिद्र्य टोपलीची जी कन्सेप्ट पाहतो तर त्याच्यामध्ये त्यांनी जे घटक जे होते ते ॲड केले होते. निवारा आणि वाहन खर्च होता. मग ऑलरेडी कुठले होते, अन्न, शिक्षण, कपडे. मग सी रंगराजन यांनी जेव्हा दारिद्र्याचं मोजमाप केलं त्यावेळेला त्यांनी कुठल्या कुठल्या घटकांचा विचार केलेला असा प्रश्न किंवा मल्टीलायनरमध्ये, म्हणजे जेव्हा सी रंगराजन या समितीबद्दल सेपरेट असा आपल्याला एक प्रश्न येईल की 4-5 लाईन्स असतील त्याच्यावरती, तर त्यावेळेला असं येऊ शकते की याच्यापैकी कुठल्या कुठल्या घटकाचा त्यांनी विचार केलेला होता. तर हे 5 घटक त्यांनी केलेले होते. त्यानंतर त्यांनी जे दारिद्र्याचं मोजमाप केलं त्यासाठी त्यांनी कुठले कुठले निकष वापरले. तर इथे तुम्हाला जे म्हणजे हे मी काढलेलं आहे त्यामुळे हे मला अंडरस्टँड होते. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत हे तुम्हाला समजणार नाही की इथे जे मी काढलेलं आहे हे एका झोपडीचं चित्र काढलेलं आहे आणि इथे एक बिल्डिंग काढलेली आहे. ओके, हे थोडंसं रफ आहे पण मला असं वाटलं की हे मला समजू शकतं, सो मी त्याच पद्धतीने काढले. अदरवाईज परफेक्ट चित्रकला आहे माझी पण त्याच्यामध्ये जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही. ओके, सो झोपडी म्हणजे काय तर ग्रामीण भाग आणि बिल्डिंग म्हणजे काय तर शहरी भाग. तर असं या कन्सेप्ट मला समजतात कारण हे सायन्स जे आहेत ते माझे मी दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सुद्धा सायन्स वापरू शकता. मग आता ग्रामीण भागामध्ये 2125 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन असा त्यांनी निकष ठेवला होता. ओके, सो झोपडीमध्ये मी किती लिहिले, 2155 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन. ओके, हे शॉर्टमध्ये लिहिले कारण आता हे एवढं लिहिण्याचं काय कारण पुढे जे प्रतिव्यक्ती प्रतिदिन आहे तिथे कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, आयोग काहीतरी वेगळं टाकू शकतो, म्हणून मी हे पूर्ण लिहिलेलं आहे. त्यानंतर जर शहरीचं बघितलं तर 2090 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन एवढे जे आहेत तर ते कॅलरीचा उष्मांकाचा निकष जो होता तो ठरवलेला होता. कोणत्या वर्षासाठी मोजलेला आहे, 2011-12 2011-12 तुम्हाला दिसत असेल. कोणत्या फेरीचा त्यांनी हे केला होता, NSSOच्या कितव्या फेरीचा त्यांनी आधार घेतला होता तर 68वी फेरी इथं दिसत असेल तुम्हाला. आता या सगळ्या निकषांचा वापर करून जेव्हा त्यांनी दारिद्र्य मोजलं तेव्हा त्यांना भारतामध्ये आढळलेलं दारिद्र्य किती होतं, 29.5 म्हणजे जवळपास 30%. काही वेळेला तुम्हाला असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की जवळपास 30% दारिद्र्य जे आहे तर त्यांना आढळलं होतं, मग हे बरोबर आहे का चूक. तर 29.5% तर जवळपास 30% हे बरोबर आहे. आता 29.5% पैकी ग्रामीण भागामध्ये किती होतं, 30.9%. शहरी भागामध्ये किती होतं, 26.4%. आता मला सांगा, जेव्हा मी हे सगळं वाचलेलं आहे किंवा या माझ्या नोट्स आहेत तर जेव्हा मला एक्झाममध्ये असा प्रश्न येईल की सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार
भारतामध्ये जे दारिद्र्य आढळलं त्यामध्ये ग्रामीण भागातलं दारिद्र्य हे शहरी भागापेक्षा जास्त होतं. हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? तर मला लगेच आठवेल की मी या बाजूला 30.9 लिहिले, या बाजूला 26.4 लिहिले. सो झोपडीकडचं जे दारिद्र्य आहे ते जास्त होतं आणि आपल्याला तेच विचारलं तर ते विधान बरोबर आहे. सो ज्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही लिहिलेलं असतं ना तर ते तुम्हाला ॲज इट इज आठवतं. पण जर हीच गोष्ट किंवा हा जो टॉपिक आहे तो जर तुम्ही बुकमध्ये वाचलेला असेल किंवा ॲज इट इज तुम्ही फक्त लिहून काढलेला असेल सरळ सरळ, तर ते लक्षात ठेवायला तुलनेने अवघड जातं. मी असं म्हणत नाही आहे की लक्षातच राहत नाही, पण मला असं म्हणायचं आहे की ते लक्षात ठेवायला तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर आता पुढे की सी रंगराजन समितीनुसार किंवा सी रंगराजन समितीला जे काही आढळलं त्याच्यानुसार गरीब लोकांची सर्वाधिक संख्या कोणकोणत्या राज्यांमध्ये होती किंवा कोणत्या राज्यात जास्त ते कमीकडचा क्रम आपल्याला आयोगाने विचारलेला आहे आणि अजूनही असा प्रश्न येऊ शकतो. मग आता मी इथे लिहून ठेवलं उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि त्याच्या पुढे किती लोक आढळले ते पण लिहिले. पण मला माहिती की लोकसंख्या किती लोक आढळले हा प्रश्न येणार नाही. आपल्याला फक्त काय विचारलं जाईल की क्रम काय आहे. मग आता हा क्रम कसा लक्षात ठेवायचा? उबी मध्ये बंगाली महाराणी, उबी मध्ये बंगाली महाराणी म्हणजेच काय? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, बंगाली म्हणजे बंगाल आणि महाराणी म्हणजे महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ट्रिक्स सुद्धा तिथे लगेच ॲड करू शकता आणि या नोट्स तुमच्या लॉंग टाईम लक्षात राहतात. म्हणजे प्री प्लस मेन्सला सुद्धा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणूनच मी परत परत सांगते की तुमच्या नोट्स ॲट्रॅक्टिव्ह असल्या पाहिजेत, पण त्याला एवढं रंगरंगोटी करत बसू नका की आपण प्रदर्शनात नेऊन मांडाव्यात. हां, दुसऱ्याला कोणाला द्यायचे असतील त्याला मदत करायची असेल तर ठीक आहे, पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की अजून तुम्ही पोस्ट काढायची आहे. तुम्ही प्रीत जर क्वालिफाय झाला नसाल तर या सगळ्या भानगडीत पडू नका की मला कोणाला तरी नोट्स द्यायच्यात म्हणून मी खूप छान लिहित बसणार आणि जी नोट्स माझी 5 मिनिटात लिहून होते त्याच्यासाठी मी 15-20 मिनिटं घालवणार. नो, हे करू नका, कारण आत्ता ती वेळ नाही. तुम्ही अधिकारी झालात तर तुम्ही एका किंवा 2 व्यक्तीला नाही, तुम्ही हजारो व्यक्तींना मदत करू शकता. पण जर आत्ता तुम्ही मदत करत बसलात तर तुम्ही अधिकारीच होणार नाही. हा, तुमच्याकडे कोणी डाऊट विचारायला आलं, तुम्हाला कोणी शंका विचारली, तुम्हाला कोणी बुक्स मागितले, तुमच्या नोट्स मागितल्या, तुम्ही अवश्य द्या. पण दुसऱ्याला कोणाला तरी द्यायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवत बसू नका. हे मी फक्त तुम्हाला जस्ट म्हणजे ॲज म्हणजे मी जर तुम्हाला शिकवत आहे, जर तुम्ही मला शिक्षक मानता, तुमचं गुरु मानता, तर मग हा माझा एक सल्ला आहे, प्रेमाचा सल्ला आहे की नोट्स ज्या काढाल त्या तुम्हाला समजाव्यात एवढ्या व्यवस्थित असाव्यात. अगदीच प्रदर्शनामध्ये मांडण्यासारखं त्याला रंगरंगोटी करत बसू नका. अगदी सिम्पल जरी काढलं तुम्ही, आता इथे स्केल वगैरे घेऊन काय आखत बसायची गरज नाही. सरळ सरळ तुम्ही हाताने काढलं ते तुम्हाला समजते की बाबा हा माझा भारताचा मॅप आहे, ही झोपडी आहे, ही बिल्डिंग आहे, हे माझं मला समजतं, एवढंही नफे. सो नोट्स काढताना ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि या नोट्सचा तुम्हाला रिव्हिजनमध्ये काय फायदा होतो तर ते तुम्हाला मी आत्ता सांगितलेल्या उदाहरणावरून लक्षात येत असेल की रंगराजन समिती मी पुस्तकामधून वाचणं आणि रंगराजन समितीच्या बाबतीत मी फक्त एवढ्या गोष्टीवरती नजर फिरवणं, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला स्लाईडवरती दिसतात ना, याच्यावरती जस्ट मी एक नजर जरी टाकली तरी अख्खी रंगराजन समिती मी न बघता तुम्हाला सांगू शकते. फक्त 2 मिनिटांमध्ये या समितीचा अभ्यास माझा परफेक्ट होऊ शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन करता तर तुमच्या ज्या नोट्स काढलेल्या असतात त्या नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होतो. सो तुम्हाला समजलं असेल की नोट्स म्हणजे काय. अख्खच्या अख्खं पुस्तक लिहून काढणं म्हणजे नोट्स काढणे नाही, तर जे पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि जे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जातं असे पॉईंट्स व्यवस्थित मुद्देसूदपणे चांगल्या अक्षरामध्ये लिहून काढणं म्हणजे नोट्स काढणं होय. नोट्सचा फायदा काय होतो तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी, कमी कालावधीमध्ये जास्त रिव्हिजन करण्यासाठी आणि जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्सचा फायदा होतो. कारण आपण जेव्हा कुठलंही बुक पहिल्यांदा वाचतो त्यावेळेला त्याचा 100% भाग आपल्या लक्षात राहत नाही. तुम्ही ज्यावेळेला कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असाल, तुम्ही जेवढ्या वेळा ते पुस्तक पुन्हा पुन्हा घ्याल तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सापडतच असतं. सो नोट्सचा तुम्हाला रिव्हिजनला फायदा काय होतो, अगदी कमी वेळेमध्ये, म्हणजे तुम्ही एक्झामसाठी गेलेले आहात आणि एक्झाम हॉलमध्ये जाण्या अगोदर तुम्ही जस्ट अर्धा तास जरी त्या नोट्स तुमच्या रिवाईज केल्या तरी तुम्हाला हॉलमध्ये गेल्यानंतर त्या नोट्स जशाच्या तशा आठवतात आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते बरोबर येतात. दुसरी गोष्ट, आणखी एक फायदा काय की जो मी मगाशीच तुम्हाला सांगितला की तुम्ही एखादा पॉईंट जर समजा आकृतीच्या माध्यमातून किंवा एखाद्या फिगरच्या माध्यमातून लक्षात ठेवलेला असेल तर तुम्हाला त्याची दिशा सुद्धा आठवते
की हा पॉइंट मी वरती लिहिलेला आहे की या बाजूला लिहिलं आहे, कोणत्या कलरमध्ये लिहिलं आहे, हे तुमच्या ब्रेनला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर त्या स्ट्रेसमध्ये सुद्धा आठवतं. आणि म्हणून नोट्स काढताना अशा पद्धतीने तुम्ही माइंड मॅप्स असतील किंवा वेगवेगळ्या आकृत्या असतील तर यांचा वापर करून तुम्ही ते काढू शकता आणि अगदी शॉर्टमध्ये पॉईंट्समध्ये तुम्ही ते लिहू शकता. ओके, सो आजचं जे लेक्चर होतं ते कम्प्लिटली तुमच्या नोट्सवरती आणि त्याचा तुमच्या अभ्यासामध्ये काय फायदा आहे याच्यावरती होतं. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा. हे लेक्चर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुम्ही ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीवरती मला फॉलो करू शकता. त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा मला फॉलो करू शकता. आपला टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे एक, ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर MPSC 2020. तर MPSC ग्रुप तर त्या ग्रुपवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिरेक्टली तुमचे प्रश्न तिथे मला विचारू शकता त्या ग्रुपवरती. त्याचा जो ग्रुपची जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिलेली आहे. सो या लिंकवरती जाऊन तुम्ही ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. आय होप आजचं जे लेक्चर आहे ते तुमच्यासाठी युजफुल ठरेल आणि तुम्ही तुमच्या नोट्स काढताना आज सांगितलेल्या मी टिप्स ज्या आहेत त्या फॉलो कराल. ओके, सो कीप स्टडिंग, कीप वॉचिंग, स्टे सेफ. थँक्यू.